हॅलो, हाय, हॅलो सगळ्यांना नमस्कार. चला मग आज आम्ही जाणार आहे पार्कमध्ये आणि तुम्ही हे बघू शकता कोणत्या पार्कमध्ये आम्ही जाणार आहे. आणि तिथं गेल्यावर खरंच तुम्हाला ही बघण्यासारखं ठिकाण आहे. ती मी जाऊन आली आहे म्हणून तुम्हाला ही दाखवायची इच्छा झाली म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे. खरंच खूप छान आहे. तिथं पार्कमध्ये हा पार्क आहे देहरादूनमध्ये. संडे होता त्यामुळं आम्ही ठरवलं की चला पार्कमध्ये जाऊया. आणि खरंच तर म्हणजे बघण्यासारखं ठिकाण होतं म्हणून आम्ही गेलो होतो. आणि जाताना पहिले तर आम्ही तिकीट काढलं. तिकीट काढल्यानंतर आतमध्ये एंट्री घेतली. एका व्यक्तीचं तिकीट होतं 100 रुपये. तर आम्ही 5 जण गेलो होतो तर 500 रुपये गेलं. आतमध्ये एंट्री घेतल्यानंतर स्टार्टिंगमध्ये आम्ही गेलो. तर बघू शकता तुम्ही. सगळ्यात पहिलं तर मला ना झाडं बघायचं लई शो आहे. त्यासाठी मी झाडं बघायला गेले होते. आणि तर एवढी चांगली झाडं होती की काय सांगू. तुम्हीही बघू शकता. कधी न पाहणारी झाडं तिथं बघायला मिळत होते. एकदम मस्त आणि काटेरी होते ते. त्याला हात लावू शकत नव्हतो आपण कारण तिथं त्याला काटं होतं आणि ते असं जाळीमध्ये पॅक केलं होतं. वरनं असं गमल्यामध्ये ते झाडं लावले होते आणि साईडला तर एवढे मस्त बनवलं होतं की काय सांगू तुम्हाला. खूप छान बघून असं मन प्रसन्न होतं आपलं. एवढं चांगलं वातावरण बी होतं. आणि झाडं तर तुम्ही बघू शकताय किती मस्त झाडं आहेत. कधी आपण न बघितलेली झाडं इथं बघायला भेटत होते. अशी ही झाडं होती इथं आणि झाडं खूपच छान होती. मस्त वाटलं मला बी आणि म्हणूनच म्हणले की तुम्हाला बी दाखवावं. किती छान वाटतं बघा झाडं. आणि खरंच ह्या झाडांना मतलब असं आकार कुठून एवढा चांगला येतं काय माहीत. किती गोलमेटोलमध्ये होते माहीत आहे का हे झाडं. खूपच छान वाटले बघून. आणि सगळी ही काटेचीच झाडं होते बरं का. इथं होते ते काटेची झाडं होते. साईडला होते त्यांना काटे नव्हते पण इथले आहेत ते सगळे काटेची झाडं आहेत इथं. आणि बघितल्यावर मस्त वाटत होतं. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तुम्ही. खूपच छान असं बघायला मजा येणार आहे तुम्हाला. आणि पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला बघायला मिळेल. आम्ही कुठं कुठं फिरायला गेलो. इथं ना हरण होतं हरण. आणि खरंच छान होतं. आणि बघू शकता तुम्ही. असंच तुम्हाला सगळे प्राणी बघायला मिळतील. मगर, साप, अजगर आणि काय बघितलं, हां वाघ बी बघितला. आणि बरंच काय होतं असं ततं बघण्यासारखं. आणि मस्त होतं पण. आणि वाघ बी बघू शकता तुम्ही कसा असतो. हो का मस्त होतं ततं. परत ते किती शिंगवालं काय म्हणतात त्याला ते बी होतं ततं बघा तुम्ही. आणि मस्त वाटत होतं ततं गेल्यानंतर. आणि असंच आम्ही कमीत कमी 1 ते 2 तास आम्ही तिथं बसलो होतो आणि फिरत होतो. पूर्ण असं सगळं फिरायला आम्हाला 2 तास गेलो. आणि एवढ्या जवळून आम्ही बघत होतो की किती छान वाटत होतं माहिती आहे का ते. सगळं असं बघण्यासारखं होतं. असंच तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आणि हां खरंच तर मासं तर एवढे मस्त होते की तुम्हाला काय सांगू. नवीन नवीन प्रकारचे मासं तुम्हाला बघायला भेटणार आहे. असं कधी आपण गावाकडं मासं बघितलेच नाहीत माहिती आहे का. किती छान असं चमकदार मासं होतं माहिती आहे का. तर बघून असं वाटत होतं की घरीच कधी जायला नको, ह्या माशांनाच बघत राहावं. आणि एवढं किती प्रकारचं मासं आहे तिथं कमीत कमी सांगू शकत नाही. आणि ते तुम्ही बघू शकता. एकदम छान असं. आपण कधीच गावाकडं बघितलं नाहीत पण मासे समोरासमोर बघायला मस्त वाटत होतं. नवीन नवीन डिझाईनचे मासे होते त्यात. आणि त्यासाठी माशांचा बी व्हिडिओ घेतला मी छोटा. पण छान वाटत होतं. बघू शकता तुम्ही किती भारी मासे आहेत. हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तुम्ही आणि पुढं सगळंच तुम्हाला बघायला भेटणार आहे. मस्त असं बघा. हे मासे किती छान असं शांत असतात. मस्त वाटत होतं. लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. अजून तुम्हाला मगर, पोपट, साप तर एवढं होतं काय सांगू तुम्हाला. साप तर एवढं बघायला मिळतील तुम्हाला. कधी न बघितलेलं साप बघा तुम्ही. लयच होतं साप बी तिथं. छान होतं खरं. मस्त बघायला वाटत होतं. चला मग तुम्ही असंच व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. काय मासं वाटतात बघत राहा तुम्ही. मस्त वाटत होतं म्हणून मी तुम्हाला ठरवलं की दाखवायचं. आणि तुम्हीही बघू शकता. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि तुम्हाला इथून पुढं चांगल्या चांगल्या आणि प्राणी बघायला मिळतील. अस्वल बी होतं. आता पहिलं कसं अस्वल आपल्याला दिसायला भेटत होतं पण आता भेटत नाही आहे. पण इकडल्या साईडला होतं जंगलामध्ये ठेवलं होतं. त्याला बघून आलो आम्ही.
सगळं बघायला भेटेल तुम्हाला. तुम्हीही बघा नक्की. आणि कसा वाटला व्हिडिओ लास्ट मला सांगायला विसरू नका. चला मग बघत राहा लास्टपर्यंत आता. ओके, चला मी धावते तुम्हाला. ओके, बाय.